नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुमचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅटचं मनापासून स्वागत करतो. या चॅनलवर मी एमपीएससीचा जो राज्यसेवेचा पेपर आहे त्या पेपरच्या अनालिसिसचे व्हिडिओ घेऊन येत आहेत. तर आतापर्यंत आपण 2023 आणि 2024च्या पेपरचा अनालिसिस केला आहे. 2022च्या पेपरचे पार्ट 1 आणि पार्ट 2 झालेत. आता हा त्याचा पार्ट 3 असेल आणि हा शेवटचा पार्ट असेल. याच्यामध्ये आपण उरलेल्या 40 प्रश्नांचा अनालिसिस करणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्ट बघत असाल पार्ट 3 ला, तर याच्या अगोदर याचे 2 पार्ट्स आलेले आहेत, अपलोड झालेले आहेत युट्यूब चॅनलवर. हे चॅनलचं नाव आहे आणि हा लोगो आहे. तर तुम्ही तिथे हे व्हिडिओ पाहू शकता. सोबतच 2023 आणि 2024 सुद्धा अनालिसिस करून टाकलेलं आहे. तर चला मग आपण आता 61 प्रश्नापासून अनालिसिसला सुरू करूया. तर तुमच्या पुढे हा 61 प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? म्हणजे 44 घटनांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी भारतीय घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत? असं हे 4 पर्याय दिलेत आणि खाली आहेत पर्यायी उत्तर. इथून आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे, अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला. तिसरा आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली. आणि चौथा आहे, राज्यसूचीतील 5 विषय समोर सूचित हलविण्यात आलेले आहेत. तर याचं उत्तर आहे बी आणि सी. ही आणि ही 2 वाक्य बरोबर आहेत. तर माझं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर ही जी पहिली तरतूद आहे अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण, ती 42वी घटना दुरुस्तीने केली आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. आणि जी 4थी तरतूद सुद्धा आहे ना, 5 विषय राज्यसूचीतून समोर सूचित टाकले, ती सुद्धा 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार करण्यात आलेली आहेत. तर आपल्याला विचारलं होतं 44वी घटना दुरुस्ती आणि हे जे 2 आहेत अ आणि ड, हे 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेले आहेत. तर इथे ए असल्यामुळे हा ऑप्शन एलिमेंट झाला, इथे डी असल्यामुळे गेला, इथे ए आणि डी असल्यामुळे हे सर्व ऑप्शन चुकीचे आहेत. तर माझं उत्तर आहे बी आणि सी बरोबर. तर तुम्हाला महत्वाची घटना दुरुस्ती, आता ही जी 42वी घटना दुरुस्ती आहे ना मित्रांनो, याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. याच्यामध्ये जे बदल करण्यात आले मिनी कॉन्स्टिट्यूशन, कारण ह्या ज्या घटना दुरुस्ती याच्याने खूप आमूलाग्र बदल आपल्या भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेले होते. तर यांनी घेतलेले काही जे बदल होते ते परत एकदा रिस्टोर करण्याचं काम जे आहे ते 44वी घटना दुरुस्ती 1978 नं केलेलं आहे. तर होते या प्रश्नाचा अनालिसिस. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो? संसदेच्या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी विचारलेले आहे. तर खाली 5 समिती दिलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहे. तर जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती, महिला सबलीकरण समिती, कामकाज सल्लागार समिती, विशेष अधिकार समिती आणि अंदाज समिती. तर इंग्लिशमध्ये पण त्यांचे नाव आहेत, एस्टिमेट कमिटी, कमिटी ऑन प्रिव्हिलेजेस, बिझनेस ॲडवायझरी कमिटी, कमिटी ऑन वुमन एम्पॉवरमेंट आणि कमिटी ऑन वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. तर याचं उत्तर आहे अ आणि ब, जे ऑप्शन क्रमांक 4. यांच्या या 2 समित्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही म्हणजे सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असतो. ही जी बिझनेस ॲडवायझरी कमिटी आहे, ज्याला आपण कामकाज सल्लागार समिती म्हणतो, त्याची स्थापना जी आहे ना मित्रांनो 14 जुलैला झालेली आहे 1952 रोजी. आणि याच्यामध्ये 15 व्यक्ती असतात, 15 मेंबर, आणि सगळ्याच्या सगळे हे लोकसभेचे मेंबर असतात. आणि या बिझनेस ॲडवायझरी कमिटीचे जे अध्यक्ष असतात ते असतात लोकसभेचे सभापती. ह्या बिझनेस ॲडवायझरी समिती. त्याच्यानंतर ही जी विशेष अधिकार समिती आहे ना, ही प्रत्येक सभागृहासाठी वेगळी असते. म्हणजे राज्यसभेची वेगळी असते आणि लोकसभेची वेगळी असते. राज्यसभेमध्ये ती 10 जणांची असते, तर लोकसभेमध्ये ती 15 जणांची असते, बरोबर. आणि जी अंदाज समिती आहे, अंदाज समिती ही फक्त लोकसभेमध्येच असते. 30 मेंबर असतात आणि फक्त लोकसभा. तर आपल्याला दोन्ही सभागृहातलं विचारलं होतं, तर अ व ब मध्येच दोन्ही असतात. कामकाज समिती ही लोकसभेतच असते, अंदाज समिती ही लोकसभेतच असते. ही जी विशेष अधिकार समिती आहे, ही विशेष अधिकार समिती ही राज्यसभा आणि लोकसभा 2 सभागृहासाठी वेगवेगळी असते, बरोबर.
म्हणजे ही लोकसभेची आणि राज्यसभेची वेगवेगळी आहे. म्हणजे राज्यसभेसाठी स्वतःला, लोकसभेसाठी सुद्धा स्वतःला. असं समजू नका की राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीच दिलं, मग इथे दोन्हीमध्ये का नाही. म्हणजे एका समितीत दोन्ही सभागृहाचे मेंबर एका हॉलमध्ये बसणार. तर इथे हे दोन वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक हाऊससाठी वेगवेगळी समिती. अंदाज समिती फक्त लोकसभेसाठी असते आणि बिझनेस ऍडवायझरी कमिटी, जिलाच आपण कामकाज सल्लागार समिती, ही फक्त लोकसभेसाठीच असते. तर माझं उत्तर आहे अ आणि ब. पर्याय क्रमांक 4. राष्ट्रीय अनुसूचित जाती एससी आयोग म्हणजे नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल कास्ट राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापित करण्यात आले? अगदी सोपा प्रश्न मित्रांनो, आणि त्यांनी टोस्ट ट्रेंड पुढे कंटिन्यू ठेवलाय कलमांवर प्रश्न विचारायचा. उत्तर आहे कलम 338. अगदी सोपं होतं. आता कलम 338 मध्ये एससी आहे, तर एसटी कशामध्ये आहे? कलम 338 ए मध्ये. आणि ओबीसी जे ज्याला आपण आताच 2-3 वर्षाखाली घटनात्मक दर्जा दिलेला आहे, तर तो आहे 338 बी मध्ये. 338 मध्ये एससी साठी कमिशन आहे, एसटी साठी शेड्यूल ट्राईबचे 338 ए मध्ये, ओबीसी साठी 338 बी मध्ये. झालं. पुढचा प्रश्न आहे 13 डिसेंबर 1946 ही तारीख महत्वाची मित्रांनो. रोजी डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे उद्दिष्टांचा ठराव. आता उद्दिष्टांचा ठराव काय होता? जेव्हा घटना समितीचं गठन झालं होतं 9 डिसेंबरला पहिल्यांदा भरली. 11 डिसेंबरला आपण राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे सभापती म्हणून, म्हणजे स्थायी स्वरूपाने अध्यक्ष म्हणून आपण निवड केली. आणि 13 डिसेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये भारतीय घटनेचं स्वरूप काय असेल, ती कशा प्रकारे काम करेल, काय घटक तिच्या मध्ये इन्क्लूड असतील, या सर्वांची चर्चा विस्तृत पद्धतीने करण्यात आलेली होती. तर हा 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला होता. हा पास कधी झाला किंवा पारित कधी झाला? तर त्याची तारीख आहे बघा 22 जानेवारी 1947. ही तारीख खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी. परीक्षेमध्ये या तारखेवर आणि या तारखेवर, या दोन्ही तारखांवर ऑलरेडी प्रश्न विचार झालेला आहे. आता तुम्हाला इथून 4 गोष्टी कळाल्या. कधी मांडला, पारित कधी झाला, कोणी मांडला आणि काय मांडला. तर उद्दिष्टांचा ठराव मांडला. याच उद्दिष्टांच्या ठरावावरून, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह रिलेशन म्हणतो, याच उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आपले प्रस्तावना आहे. प्रस्तावना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिएम्बल म्हणतो. ह्याचे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं एक काय म्हणतो आपण, समरी टाईप स्वरूप आहे प्रस्तावना. बरोबर आहे. 2000 सरोजिनी नायडू यांच्यावर 2023 तसेच 2024 ला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. तर म्हणजे एका एक्झामचे ऑप्शन दुसऱ्या एक्झामसाठी क्वेश्चन म्हणून येतात, हे आपल्याला अनालिसिस मधून कळून घ्यायला हवंय. पुढचा प्रश्न आहे खाली विधान विचारत या. विभागीय खटल्यासह म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंगसह कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकपेक्षा अधिक वेळा शिक्षा केली जाणार नाही. नाही त्याच्यावर नजर ठेवायचं. ऍक्च्युली ही तरतूद काय माहिती आहे का? नो डबल जेपर्डी कलम 20 सब कलम 2 किंवा बी म्हणू आपण त्याला. तर कलम 20 मध्ये 3 आहेत. एक असतो नो एक्स पोस्ट फॅक्टो, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजे काय, की जोपर्यंत कायदा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला शिक्षा असणार नाही. दुसरा आहे नो डबल जेपर्डी. नो डबल जेपर्डी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा केली जाणार नाही. पण याला अपवाद आहे. अपवाद काय? तुम्हाला विभागीयसाठी आणि न्यायालयीन ह्या शिक्षा वेगवेगळ्या होऊ शकतात. म्हणजे न्यायालयातून दंड भेटेलच, पण तुम्हाला डिपार्टमेंटल कारवाई सुद्धा होऊ शकते. तर म्हणजे एकाच वेळेसाठी वेगवेगळे केले जाणार नाही. तर हे चुकीचं आहे. म्हणजे वेगवेगळी होऊ शकते, म्हणजे विभागीयसाठी वेगळी होईल आणि न्यायिकसाठी वेगळी कारवाई होऊ शकते. तर होणार नाही, त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. आणि तिसरं आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतः विरुद्ध साक्ष द्यायला तुम्हाला कंपल्सन केलं जाणार नाही. पण हे कुठं आहे? फक्त ओनली क्रिमिनल केसेस मध्ये अवेलेबल आहे, सिव्हिल मध्ये नाही. सिव्हिल केसेस मध्ये हे स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची जी मुभा आहे ती आपल्याला अवेलेबल नाही आहे. तर चौथं वाक्य वाचा. स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे. 2 मिनिटाखाली सांगितलं, फक्त क्रिमिनल केसला आहे, सिव्हिल साठी नाही. त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा माझं चुकलेलं आहे. चुकीचं आहे आपण बघितलं तर माझं असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 गेला, असल्यामुळे ऑप्शन क्रमांक बी गेला,
असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा गेला. तर उत्तर माझं फक्त मला भेटलं ऑप्शन क्रमांक ब बरोबर. आता ब काय आहे, स्वतःविरुद्ध साक्ष न देणे, सेल्फ डिफेन्स देणे संरक्षण आहे. तोंडी तसेच कागदीपत्री पुरावे बाबत दोन्हीला लागू आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तोंडी साक्ष न देण्यासाठी पण तुमच्यावर जबरदस्ती करणार आहे आणि कागदपत्रे पुराव्यासाठी सुद्धा तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. हा, पण ते तुमचे रक्ताचे नमुने, केस, DNA किंवा इतर गोष्टी, तुमचा फोटोग्राफ वगैरे ते घेऊ शकतात. बरोबर. तर हे कलम 20 होतं, आर्टिकल 20 अनुच्छेद 20. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, म्हणजे जोपर्यंत एखादा कायदा अस्तित्वात नाही एखाद्या विषयाबाबत, तोपर्यंत तुम्हाला त्या विषयाबाबत तुम्हाला म्हणजे शिक्षा वगैरे होणार नाही. तुमच्यावर खटला सिद्ध होईल, पण तुम्हाला शिक्षा केली जाणार नाही. नो डबल जेपर्डी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळेस न्यायालयीन शिक्षा होणार आहे. म्हणजे न्यायालयाने समजा तुम्ही एखाद्या चोरी झाली, एखाद्या व्यक्तीने चोरी केली एक्सपायर्ड पर्सन, तर त्याला न्यायालयाकडून 6 महिने शिक्षा झाली, तुम्ही म्हणत डबल त्याला त्याच गुन्ह्यासाठी शिक्षा नाही देऊ शकत. हा, पण एखादा व्यक्ती आहे त्याने भ्रष्टाचार केलाय, सरकारी अधिकारी, तर त्याला सरकारी अधिकारी आहे, त्याला भ्रष्टाचार करताना रंगे हात पकडलं तर त्याला न्यायालयाकडून तर शिक्षा होईलच, पण सोबत डिपार्टमेंट सुद्धा त्याच्यावर कारवाई करू शकते. त्याचं प्रमोशन रोखून धरेल किंवा त्याला सस्पेंड करेल, अशा प्रकारचे म्हणजे ते होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचार घ्या व योग्य पर्याय निवडा. राज्यघटनेच्या अनुच्छेद कलम 371A मध्ये नागरिकांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येणार नाही. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे मित्रांनो, कारण हे आहेत ना विशेष राज्यांचा दर्जा. कलम 371 भाग 21, कारण लिहिताना भाग असेच लिहितो आपण, आपल्या सोयीसाठी आपण याला कंसामध्ये भाग 21 असं लिहूया. पार्ट 21 मध्ये आहे, त्याच्यामध्ये 12 राज्य आहेत. आता हे 12 राज्य कोणते आहेत मी 2 मिनिटात तुम्हाला सांगून देतो. कलम 371 त्याच्यामध्ये परत ABC असे जे पर्यंत लिस्ट आहे, तर ती 2 मिनिटं आपण त्याला घेऊया. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, ट्युएनसांग हा नागालँडमध्ये सर्वात विकसित जिल्हा आहे. हा ट्रॅप स्टेटमेंट आहे मित्रांनो. विकसित नाही तर सर्वात मागास जिल्हा आहे. आणि नागालँड जर बघितला, हा नॉर्थ ईस्ट मधलं एक राज्य आहे आणि ते विकासाच्या दृष्टीनं ओव्हरऑल थोडे माग आहेत दुसऱ्या राज्यांपेक्षा. म्हणजे आपण त्यांना मागच नाही म्हणू शकू, आपण त्यांची डेव्हलपमेंटचा जो रेट आहे तो थोडा लो आहे ऍज कम्पेअर टू अदर स्टेट. तर तिसरं वाक्य चुकीचं आहे, त्याच्यामुळे सी असल्यामुळे हे वाक्य चुकीचं असणार. सर्व विधाने बरोबर म्हणजे A, B आणि C म्हणल्यामुळे हे ABC गेलं. फक्त अ विधान बरोबर. अ आहे का नाही मित्रांनो, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. आणि जर दुसरं विधान बघसाल तुम्ही, आता जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहेत, ईशान्येकडील राज्य आहेत, ज्याला आपण 7 सिस्टर्स म्हणतो, 7 राज्य, तर ती राज्यांना सांस्कृतिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, म्हणजे लिंग्विस्टिकली, रिलिजियसली आणि कल्चरली, सांस्कृतिक दृष्ट्या आणि भाषिक दृष्ट्या सुद्धा हे खूप सेन्सिटिव्ह राज्य आहे. तर त्यांच्या राज्याचं, त्यांच्या भाषेचं, त्यांच्या संस्कृतीचं, वारशाचं आपल्याला जगून राहायचं. त्यांच्यासाठी त्यांच्या धार्मिक तसेच सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसद कुठलाही डायरेक्ट कायदा करत नाही, तर त्यांच्यासाठी त्यांना त्यांच्या विधानसभेची मान्यता घ्यावी लागते. तर ती घटनेच्या भाग 21 मध्ये 12 राज्य आहेत. त्याच्यामध्ये कलम 371 मध्ये 2 राज्य आहेत, एक आहे महाराष्ट्र आणि दुसरं आहे गुजरात. त्याच्यानंतर आता 371 मध्ये A, B, C, D, E, F, G, H, I आणि J अशी तर 10 राज्य आहेत. तर नागालँड हे A मध्ये आहे. त्याच्यानंतर हे आहे आसाम, C मध्ये आहे मणिपूर, D मध्ये आहे आंध्र प्रदेश, सोबतच त्याच्यासोबत आहे तेलंगणा स्टेट जे नवीन तयार झालेलं आहे, आणि E सुद्धा तेलंगणा स्टेट साठीच आहे. F मध्ये आहे सिक्कीम, G मध्ये आहे मिझोराम, H मध्ये आहे अरुणाचल प्रदेश, I मध्ये आहे आपला गोवा आणि J मध्ये आहे कर्नाटक. तर ही 12 राज्य 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, तेलंगणा 10, महाराष्ट्र 11 आणि गुजरात 12. तर अशी 12 राज्य आहेत. भाग 21 आहे त्याच्या विरुद्ध राज्य आहेत बघा, म्हणजे ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी 21व्या भाग मध्ये 12 राज्य आहेत. ए मध्ये कोण आहे, आता हा प्रश्न इथे सिंपल विचारला त्यांनी फक्त अनुच्छेद, पुढच्या ते जोडायला विचारते 371A, 371B, 371C, 371D मध्ये, आणि इकडे मॅच द पेअरला डोंट टाकतील. याच्या अगोदर त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे अशाच प्रकारचा आहे आणि याच टॉपिकवरचा सेम तुम्हाला तसंच प्रिपरेशन करून जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय पंचशील धोरणाचे तत्व नाही. कोणते तत्व नाही, आता पंचशील म्हणजे 5 तत्व आहे, 5 पैकी 3
इथेच दिलेले आहे, हे तिन्ही आहे. उरलेलं चौथा आणि पाचवं मी इथे लिहितो. चौथा आहे म्युच्युअल नॉन ॲग्रेशन. आणि पाचवा आहे इक्वॅलिटी अँड म्युच्युअल बेनिफिट. तरी पाच तत्व आहेत. खाली तीन मध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर्स टेरिटरी इंटिग्रिटी अँड सॉव्हरेनिटी, म्युच्युअल नॉन इंटरफरन्स, पीसफुल कोएक्झिस्टन्स, म्युच्युअल नॉन ॲग्रेशन आणि इक्वॅलिटी अँड म्युच्युअल बेनिफिट. तर ही पाच तत्व आहेत. तर त्याच्यापैकी तीनला तीनही आहेत. म्हणजे कोणतं तत्व नाही म्हटलं तर याचं उत्तर असणार आहे वरीलपैकी यापैकी नाही. म्हणजे तिन्हीला तिन्हीचं तत्व आहेतच, मग सोबत ही जी याच्यात लक्षात राहिली तर ही दोन तत्व आहेत. तर पंचशील तत्व कोणी दिली होती हे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कोणी दिली आणि कोणत्या दोन देशामध्ये? एक आहे भारत, तर दुसरा देश कोणता आहे? भारत वर्सेस नाही ना, भारत प्लस त्या देशाचं नाव तुम्हाला कमेंट करायचं आहे. तुम्हाला ते नाव कमेंट करायचं, भारत आणि कोणत्या देशामध्ये, त्या देशाचं नाव तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पंचशील तत्व करार कोणत्या दोन देशामध्ये झाला होता. पुढचा प्रश्न आहे 68. म्हणजे खालील घटनांचा विचार करायचा आहे. 2011 साली 97वी घटना दुरुस्ती. हे बघा, परत घटना दुरुस्तीवर प्रश्न आलाय. याच्या अगोदर त्यांनी 42वी घटना दुरुस्तीवर प्रश्न विचारला, 44वी घटना दुरुस्तीवर. तर महत्वाच्या घटना दुरुस्ती आहे, या तुम्हाला माहितच असायला हव्या. घटना दुरुस्ती सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार भारत करण्यात आला, हे बरोबर आहे. आणि लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत भारतात पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आलेला आहे, हे बरोबर आहे. आता जो सरकार कायदा आहे ना, तो 1904 मध्ये पास करण्यात आलेला आहे. आणि जर लॉर्ड कर्झनचा तुम्ही कार्यकाळ बघत असाल ना, तो 1899, तो 1905 आहे. आणि 1904 मधला हा कायदा. आता 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने काय केलं होतं? बंगालची खाणी केली होती, त्याच्यानंतर तो गेला होता, बरोबर. तर आपण फक्त लॉर्ड कर्झन बंगालच्या खाणीमुळे आपल्याला लक्षात असतो, पण पहिला सहकारी कायदा सुद्धा लॉर्ड कर्झनच्याच काळात आला होता आणि तो कायदा 1904 मध्ये आला होता. तर याचं योग्य पर्याय निवडायला सांगितलेलं आहे आणि उत्तर आहे वरील तिन्ही बरोबर आहे. हे दोन वाक्य आपण पॉलिटीच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला भेटून जातील. एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं इत्यादी कुठले तुम्ही पुस्तक वाचतात त्या पुस्तकात वाचायला भेटतात. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला ना किरण देसले सरांचं सहकार नावाचं एक टॉपिक आहे इकॉनॉमिक्सच्या पुस्तकमध्ये. किरण देसले सरांचं भारतीय अर्थव्यवस्था नावाचं पुस्तक येतं ना, त्याच्यामध्ये सहकारी संस्था नावाचं एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे तिसरं स्टेटमेंट बघायला भेटेल. तर बघा, म्हणजे प्रश्न कसं फक्त एका सब्जेक्ट म्हणून नाही, तर आपण 2-3 सब्जेक्टचं नॉलेज लावून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. आपलं मेन उद्देश काय मित्रांनो, प्रश्न बरोबर आणायचा आहे. काही करून आपल्याला प्रिलिम्सचा कट ऑफ पार करायचा आहे आणि मेन्समध्ये आपली जागा निश्चित करायची आहे, बस. म्हणजे आपल्याला ना फक्त सब्जेक्ट वाईज अप्रोच ठेवायचाच आहे, पण एक इंटिग्रेटेड अप्रोच, म्हणजे आपण एकात्मिक अप्रोच ठेवायचा ना, जे परीक्षेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला मदत करेल. पुढचा प्रश्न आहे संघराज्य. मित्रांनो, ऍक्च्युली हा प्रश्न थोडा मी लेवल 3 मध्ये ठेवल. लेवल 3 मध्ये ठेवले, याचं थोडं डिटेल वाचन वगैरे लागते. हा प्रश्न थोडासा तुलनेनं अवघड म्हणेल, पण बाकी जर तुमचा म्हणजे भारतीय राज्यघटना या विषयाचा जर व्यवस्थित अभ्यास असला असता ना, तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता. पण ऍक्च्युली आपल्या मुलं ना फक्त सुरुवातीच्या पार्टमध्येच मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल राईट्स, त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे, घटना निर्मिती, समित्या, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, पार्लमेंट, विधिमंडळ एवढंच वाजवत असतं, राज्यपाल, राष्ट्रपती. पण जे काही शेवटचे आयोग वगैरे विविध आयोग दिलेले आहेत ते करत नाहीत. शेवटला त्याच पुस्तकामध्ये त्याच्यानंतर घटनात्मक संस्था, गैरघटनात्मक संस्था, कायद्यात्मक संस्था, त्याच्यानंतर फक्त आपण वेगवेगळे आयोग वगैरे दिलेले असतात. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, जमाती आयोग, ओबीसी आयोग, महिला आयोग, बाल विकास आयोग अशा वगैरे, तर ते करत नाहीत. त्याच्यानंतर युपीएससी, स्टेट पीसीएस वगैरे, तर तिथून ते पण तुम्ही वाचत चाल, त्याच्यावर प्रश्न येतात मित्रांनो. आता हा प्रश्न बघूया आपण. संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून करणे किंवा पदोत्तरण करणे म्हणजे त्यांचं डिमोशन करणे. अनुच्छेद 311 याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर याचं उत्तर मी सांगून देतो मित्रांनो. उत्तर आहे 3. अनुच्छेद 311 मधील तरतुदी केवळ स्थायी कर्मचाऱ्यांना लागू होतात, तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत. म्हणजे ऍक्च्युली याने याचं इंग्लिश मध्ये बघाल ना, प्रोव्हिजन इन आर्टिकल 31 आर्टिकल 2 सिव्हिल सर्व्हंट्स ओनली, हे थोडं एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे बघा. मी ते शब्द सांगितलं होतं तुम्हाला. ओनली किंवा सम, एव्हरी अशा प्रकारचे काही एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतात, ते असतील ना तर ते तुम्हाला
थोडे म्हणजे त्या प्रश्नावर तुम्ही थोडा डाऊट घेऊ शकता. याच्या अगोदर सुद्धा आपण जे 2023 आणि 2024च्या पेपरचा अनालिसिस केला ना, त्याच्यामध्ये पण आपल्याला असे काही एक्स्ट्रीम स्टेटमेंट सापडलेले आहेत. आता हे पर्याय क्रमांक 1 आहे की कलम अनुच्छेद 311 खाली आरक्षण लष्करी सेवेतील व्यक्तीला उपलब्ध नाही. हे फक्त नागरी आहे, कारण देताना इतर नागरी पदावर दिले. प्रश्नामध्येच त्यांनी ऑलरेडी नागरी दिले. जर तुम्ही प्रेझन्स ऑफ माइंड ठेवला असताना हा प्रश्न सॉल्व्ह करायला मदत केली असता. म्हणजेच ते लष्करी सेवेतील व्यक्तीला उपलब्ध असणार नाही. तर हे माझं बरोबरच आहे. कलम 311 खालील आरक्षण आयुर्विमा महामंडळ, LIC, तेल आणि नैसर्गिक गॅस म्हणजे ONGC यांसारख्या वैयक्तिक कोणत्या कर्मचारी पात्र नाहीत. तो मित्रांनो का? कारण हे नागरी नाहीत. हे काही नाही, याला काय म्हणतो आपण PSU म्हणतो. PSU पब्लिक सेक्टर युनिट, जे केंद्र सरकारच्या अतिरिक्त कार्य करतात, पण हे वेगवेगळ्या मंत्रालयाअंतर्गत काम करतात आणि हे नागरी पदावर येतात. नागरी पदावर कोण येतात? ज्या स्पर्धा परीक्षेमधून जातात. म्हणजे जसं की हे स्पर्धा परीक्षेमधून जातात, पण नागरी पदावर कोण कोण येतं? कलेक्टर, तहसीलदार, अशा प्रकारची जी पद आहेत ती नागरी येतात. हे नागरी नाहीत. हे एका प्रकारच्या काय म्हणतो आपण पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत, PSUs आहेत, त्यांच्यामध्ये काम करतात. त्यामुळे हे येणार नाही. तर हेही वाक्य माझं बरोबर आहे. 4 आहे, शासकीय सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणे नसते, म्हणून कलम 311 अंतर्गत संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. हे वाक्य सुद्धा बरोबर दिलेलं आहे. कारण इथे त्याने निलंबनाचा समावेश होत नाही हे तुम्हाला इथंच वाचताना कळलं पाहिजे. बडतर्फ आहे, पदावरून दूर करणे आणि पदावतान करणे याच्यामध्येच त्याने दिलेलं आहे. म्हणजे आपला फक्त प्रेझन्स ऑफ माइंडनेस ठेवून प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि आपण पुढचा प्रश्न बघूया. खालील विधाने विचारात घ्या. लोकसभा विधान क्रमांक 1 आहे, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाच्या निवड लोकसभा आपल्या मतदारसंघातून करते. लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. पॅनल ऑफ चेअरपर्सन. पुढचा स्टेटमेंट आहे, जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष अथवा उपाध्यक्षाचे पद रिक्त असते तेव्हा लोकसभा आपल्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्षपदी नेमू शकते. कोण? लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील म्हणजे या पॅनल मधली एखादी पर्सन जर ते पद रिक्त असेल तर अध्यक्ष म्हणून काम करू शकते असं म्हणायचं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील म्हणजे पॅनल ऑफ चेअरपर्सन अनुपस्थितीत 2 कंडिशन आहेत. एक आहे रिक्त, एक आहे अनुपस्थित असेल तर राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षाची कर्तव्य पार पाडली जातात. म्हणजे जेव्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती अनुपस्थित ऍब्सेंट आहे तेव्हा राष्ट्रपती एखाद्या पर्सनला नियुक्त करून मग तो पर्सन अध्यक्ष म्हणून काम करतो. तर योग्य विधान सांगायचे आपल्या बरोबर. त्याचं उत्तर आहे वरील कोणतेही नाही. आणि सगळ्या स्टेटमेंट मध्ये ना माहिती पुढे मागे केलेली आहे. आता ती कोणती आता ते आपण पाहूया. जेव्हा पॅनल ऑफ चेअरपर्सन, आता पॅनल ऑफ चेअरपर्सन आहे 10 जण असतात, 10 जणांचे असते आणि हे लोकसभा आपल्यामधून करत नाही, तर लोकसभेचे सभापती नामनिर्देशन करतात. त्याच्यामुळे पहिलं वाक्य चूक आहे. लोकसभा निवडत नाही तर लोकसभेचे सभापती नामनिर्देशन 10 जणांचे असते आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीचे मेंबर या पॅनलचे मेंबर होतात. म्हणजे त्यांच्या प्रमाणात त्यांना आपण स्थान देतो. पुढचा आहे, जेव्हा रिक्त असतं ना मित्रांनो पद, रिक्त म्हणजे व्हॅकंट, म्हणजे अध्यक्षच नाही. आता एखादी नवीन लोकसभा निवडून आलेली आहे आणि तिला अध्यक्षच नाही. अब्सेंट असते म्हणजे अध्यक्ष आहे पण काहीतरी कारणास्तव ते आज येऊ शकले नाही सभागृहात, त्यावेळेस असते अनुपस्थिती, अब्सेंट. जेव्हा रिक्त असते तेव्हा राष्ट्रपती नेमणूक करतात. इथे दिले लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातून, त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा सुरू. आणि जेव्हा अनुपस्थित असते तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातून जाते किंवा लोकसभेमधून जाते. तर इथं राष्ट्रपती दिलेलं आहे, तर त्याच्यामुळे हे चूक आहे. म्हणजे वरचं खाली इन्फॉर्मेशन, खालची वरी. आता लक्षात कसं ठेवायचं, रिक्तला रिक्त आणि राष्ट्रपतीचं लक्षात ठेवा. म्हणजे दुसरी कंडिशन आपोआप फुलफिल होऊन जाते. अनुपस्थित असेल तर लोकसभेमधून एकाची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते. म्हणून याचं उत्तर आहे वरील कोणतेही नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खाली विधान विचारात घेऊन सांगा. आता करंट अफेअर्सचे प्रश्न सोडवतात. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन देशाचा भाग होता. बरोबर आहे. क्रिमियावर नंतर रशियाने कब्जा केला. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला. हेही बरोबर आहे. नाटो या संघटनेत 30 देशांचा सहभाग आहे. हे बरोबर आहे. नाटो मध्ये त्यावेळेस 30वा देश स्थापन झाला होता. बरोबर. तर आता सध्या किती देश आहेत? तर सध्या किती देश आहेत मला तर आहेत 32 देश हे नाटोचे सदस्य आहेत. 32. सगळ्यात शेवटी 2024 मध्ये स्वीडन या देशाने नाटोला जॉईन केलेला आहे.
2024 मध्ये स्वीडन सहभागी झाला. सगळ्यात शेवटचा देश स्वीडन सहभागी झालेला आहे. तर नाटोची जी स्थापना आहे ना, ती झालेली आहे 4 एप्रिल 1949 रोजी आणि याचं हेडक्वार्टर आहे ब्रुसेल्स हे आहे बेल्जियम मध्ये. नाटो 4 एप्रिल 1949 स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर आहे ब्रुसेल्स बेल्जियम. सध्या 32 देश आहेत आणि 2024 मध्ये स्वीडन हा देश जॉईन झालेला आहे. तुम्हाला अशाच इंटरनॅशनल संस्था जसं नाटो आहे, त्याच्यानंतर इकोवास नावाची एक संस्था आहे, त्याच्यानंतर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, ब्रिक्स, बिमस्टेक, सार्क, एशियन, मर्कासूर, गल्फ कोऑपरेशन कंट्रीज, GCC म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था परीक्षेसाठी तयार ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, JNUचे भूतपूर्व कुलगुरू मदिमाला जगदीश कुमार यांनी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे UGC, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. UGCचा फुल फॉर्म आहे. याच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा त्या वर्षीची ही करंटली न्यूज होती. असा 2022 चा प्रश्न आहे मित्रांनो, म्हणजे हे करंट अफेअर असेल 2022 आणि 2021 मधलं. तर आता आपण 2025 मध्ये याचं अनालिसिस करत आहोत, ठीक आहे नाही. तर मागच्या 3-4 वर्षाखालचे करंट अफेअर्स आहे. तर आपल्याला फक्त प्रश्न कसे येतात हे बघायचं आहे करंट मधून. प्रश्न बरोबर आणणं आता हा इथला उद्देश नाही, कारण आता आपण जीएसचे प्रश्न आपण सॉल्व्ह करत होतो, कारण जीएस जवळपास सारखंच असते. पण आपल्याला करंटच्या प्रश्नाचं अनालिसिस का करायचं, तर कोणता ट्रेंड आहे करंट मध्ये, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे आपल्याला तिथून समजून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, टाइम्स आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2021 साठी खालील कोणाची निवड केली होती? उत्तर आहे इलॉन मस्क यांची निवड करण्यात आली होती. इलॉन मस्क आताही खूप न्यूज मध्ये आहेत. यांनी एक नवीन पॉलिटिकल पार्टी स्थापन केली. राजकीय पक्ष काढला, त्याचं नाव तुम्हाला मला कमेंट करायचं आहे. इलॉन मस्क यांनी एक नवीन राजकीय पार्टी काढली अमेरिकेमध्ये, तर त्याचं नाव काय ते तुम्हाला मला कमेंट मध्ये करायचं आहे. कदाचित हा प्रश्न सरळ परीक्षा होईल की इलॉन मस्क यांच्या पॉलिटिकल म्हणजे राजकीय पक्षाचे नाव काय आहे, बरोबर. तर हे तो 2021. 2024 कोणाला भेटलेलं आहे? तर 2024 डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेला आहे. भेटलेला आहे. 2023 टेलर स्विफ्ट या फिमेलला भेटला होता. पण 2024 आहे ना, डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलाय. डोनाल्ड ट्रम्पला याच्या अगोदर 2016 साली सुद्धा पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांना टाइम्स मासिकानं हे केलेलं होतं. म्हणजे त्यांना 2 वेळेस भेटल्या, 2016 आणि 2024. बरोबर. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2022 मध्ये आर नागस्वामी यांचं निधन झालं होतं. तर ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत असं विचारलं होतं. उत्तर आहे पुरातत्व आर्किओलॉजीशी निगडीत आहे. तर आपण पर्सनॅलिटी बेसवर त्याने 2 प्रश्न विचारले. इथे पर्सनॅलिटी विषयी मदिमाला जगदीश्वर, त्याच्यानंतर अजून एक पर्सनॅलिटी इलॉन मस्क, तिसरी पर्सनॅलिटी आर नागस्वामी. म्हणजे एक निधन वार्तेवरून घेतला, एक नियुक्तीवरून घेतला, एक टाइम पर्सन ऑफ द इयर. म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे मासिक्स, इंटरनॅशनल अवॉर्ड वगैरे असतात, जसं पुलित्झर, प्रिट्झकर प्राइज, त्याच्यानंतर बुकर प्राइज. आता यावेळेस जे बुकर प्राइज आहे ते एका इंडियन लेडीला भेटलेलं आहे. तर ती लेडी कोण आहे आणि तिचं बुकचं नाव काय ते तुम्हाला परीक्षेसाठी करून जाणं महत्वाचं आहे. आणि निधन झालेले महत्वाचे व्यक्ती कोण कोण आहेत, जसं की जयंत नार्वेकर यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते जयंत नार्वेकर यांचं निधन झालेलं आहे. मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. तुम्हाला मनमोहन सिंग खूप व्यवस्थितरित्या करून जायचे आहेत. त्याच्यानंतर अजून कुठली महत्वाची व्यक्ती आहे त्यांचं निधन झालेलं आहे. एक 2-3 दिवसाखालीच कालचीच बातमी असेल, कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचे नेते अच्युत नंदनम यांची सुद्धा डेथ झालेली आहे, जे केरळचे चीफ मिनिस्टर होते. त्यांची सुद्धा मृत्यू म्हणजे निधन झालेलं आहे. तर तुम्हाला निधन वार्ता, नियुक्ती, आता आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत, इलेक्शन कमिशनर कोण आहेत, बरोबर, महाराष्ट्र राज्याचे इलेक्शन कमिशनर कोण आहेत, सेबीचे अध्यक्ष कोण आहेत, तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सेबीचे अध्यक्ष म्हणून. तर याच्या अगोदर ते कोण होते? सुहिंदकांत पांडे सेबीचे अध्यक्ष होणार
सेबीचे अध्यक्ष होण्यापूर्वी तुहिन खान पाटील कोणत्या पदावर होते, असे सुद्धा प्रश्न बनू शकतो. तर आपल्याला करंटचे प्रश्न असे म्हणजे एक म्हणजे सगळ्या बाजून त्याचा विचार करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे किंवा तशा बाजूचा आपला प्रश्न असायला हवा. त्याला परत खालीपैकी कोणत्या देशाने हॅसॉंग 12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे नॉर्थ कोरिया. आता बघा, कोरिया आणि कोरिया जिथे असे जवळचे ऑप्शन असतात ना, उत्तर तिथल्यापैकीच कुठेतरी एक असतं, पण यावेळेस उत्तर नॉर्थ कोरिया आहे. तर तुम्हाला याच्यासाठी अभ्यास असणं खूप महत्वाचे आहे. तर याच्यासाठी तुम्हाला फतेह आणि सेजिल, आता मी 2 मिसाईल लिहितो इथं. या 2 मिसाईल आहेत, या कोणत्या देशाच्या आहेत, तर या इराणच्या आहेत, कारण इराणने या इस्रायलवर टाकल्या होत्या, बरोबर. तर ह्या 2 मिसाईल आहेत, फतेह आणि सेजिल, या इराण या देशाच्या आहेत. हायपरसॉनिक मिसाईल आहे त्या. हायपरसॉनिक मिसाईल आहेत आणि बॅलिस्टिक मिसाईल आहेत. हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल HBS हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल आहेत, इराण या देशाच्या आहेत. तर तुम्हाला हे लक्षात असायला हवं, कारण ह्या 2 मिसाईल खूप न्यूज मध्ये होते. इराणने इस्रायलवर एवढा अटॅक केला होता ना, तर ह्या मागे यांचे व्हिडिओज पण झाले होते, कारण हे जी मिसाईल आणि सेजल हे रात्री त्यांनी टाकली होती, तर आकाशातून अशी एक वीज वाहते आहे असं त्याचं चित्र होतं. तुम्ही कदाचित युट्यूबवर सुद्धा पाहू शकता, सेजल आणि फतेह मिसाईल. पुढचा प्रश्न आहे याझदी गटाविषयी पुढील माध्यमातून अयोग्य विधान ओळखायचं आहे. आता हा प्रश्न मित्रांनो करंट अफेअर्स आहे, तर याचं तेवढं आपल्या जीएस मध्ये पण रिलेव्हन्स नाही, कुठं ना कुठं असतं आणि प्रत्येकाच्या वाचनात असं नाही. तर करंटचा हा एक सुद्धा ड्रॉबॅक आहे, कधी कधी आपली एखादी नोट आपल्या इथून सुटून जाते. तर परीक्षेमध्ये असे प्रश्न सॉल्व्ह करू नका विनाकारण, म्हणजे जी निगेटिव्ह मार्किंग मधून आपल्याला जे काही पेनल्टी भेटणार आहे त्याच्यापासून आपल्याला टाळायचं आहे. तर याचं उत्तर आहे या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्व स्वीकारले आहेत, त्यामुळे इस्लामिक दहशतवादी गटांकडून यांच्यावर हल्ले होत असतात. चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, दुसरा ऑप्शन काय, हा कुठे आहे, याझदी हा गट कुठे आहे, तर इराक मधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायापैकी एक आहे, इराक मधले आहे. सिनझीर पर्वताभोवती इराकमध्ये यांचे वास्तव्य आहे. या प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात उमायद शेख यांनी केल्याचे म्हटले जाते. तर हे 3 वाक्य बरोबर आहे, 4थं वाक्य चुकीचं होतं. पुढचा प्रश्न आहे 2022 आणि 2023च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सी किती टक्के कर आकारण्याची घोषित केले आहे, तर याचं उत्तर होतं सरळ 30% कर हे लावणार होते. तर आता तुम्हाला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे, ते क्रिप्टोकरन्सी काय असते हे महत्वाचं आहे, आणि बजेट. आता दरवर्षी बजेटहून 1-2 प्रश्न येतात. 2022चा प्रश्न होता, 2022-23चा प्रश्न होता. आता तुम्हाला एक्झामला जाण्यासाठी 2024-25 आणि 2025-26 चे बजेट कोणाचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसेच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, या दोघांचे बजेट करून जाणं महत्वाचं आहे. कारण प्रश्न दोन्ही बजेट मधून आलेले आहेत, आपण बघितले त्याच्या अगोदर प्रश्न आले, योजनांवर प्रश्न येतात, सरळ अनुदान किती टक्के दिले आहे त्याच्यावर प्रश्न येतात, कोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहेत बजेटमध्ये, कोणत्या नवीन संस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे ते विचारतात. जसं की यावेळेस आपण गणेशोत्सवासाठी महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून आपण साजरा करायचा असं ठरवलेलं आहे या अधिवेशनामध्ये. तसेच आपण काय केलेलं आहे, एकच मिनिट, मला ती गोष्ट आठवत नाहीये. तसेच आपण 3 भाषेला मराठी अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबरला मराठी भाषा अभिजात दिन म्हणून सुद्धा घोषित करायचं आहे. तर असे दिवस, महत्वाचे दिवस वगैरे लक्षात ठेवणं परीक्षेसाठी महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये सौदी अरेबिया येथे झालेल्या ग्रँड पिक्स स्पर्धा जिंकली, सौदी अरेबिया येथे झालेली ग्रँड पिक्स स्पर्धा जिंकली, त्याचं उत्तर होतं मॅक्स वॉट्सपेन या व्यक्तीने ही सौदी अरेबिया झालेली. आता हे 2022 आहे, तुम्हाला सेम 2024-25 मध्ये कोण जिंकली हे बघून जायचं. आता सध्या विम्बल्डन झालेली आहे, तर विम्बल्डन कोण जिंकले तुम्हाला मला हे कमेंट मध्ये कधी करून सांगायचं आहे. विम्बल्डन हे लंडन मध्ये होते, हे म्हणजे लॉन टेनिस या खेळाशी निगडीत आहे, टेनिस. तर हे कोण जिंकले हे तुम्हाला मला कमेंट करायचं आहे. कोण जिंकली विम्बल्डन कमेंट मध्ये मला सांगा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे पुलवामा क्षेत्राविषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे हे बघायचं आहे. अयोग्य विधान आणि योग्य विधान प्रश्न काळजी बरोबर. या क्षेत्राला काश्मीरचे तांदळाचे भांडार म्हणतात, भारताचे नाही मित्रांनो, काश्मीरचे तांदळाचे भांडार म्हणतात. ओके. पुढचा आहे वसू व झेलम नदी पुलवामामधून जातात, आपण बघितले काश्मीर मधून झेलम नदी जाते वगैरे. अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर हे पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, तर हेही बरोबर आहे. अहरबाल धबधबा ऍक्च्युली अहरबाल फेस्टिवल नावाचा एक फेस्टिवल सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जातो. तर त्यावेळेस
ही गोष्ट न्यूज मध्ये होती, तर याचं उत्तर आहे अयोग्य विचारले तर याच्यापैकी कुठले अयोग्य नाही, कारण तिन्ही विधाने माझी योग्य आहेत. आता तुम्ही क्वेश्चन नंबर जर 7 बघितला असाल ना, तर तुम्हाला या झेलम नदीवर एक प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत. याच पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 7 मधला तुम्ही बघू शकता. पुढचा प्रश्न आहे, त्रिनाथ आणि टॅगोरच्या डिओन लेंडर यांनी जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिओन लोंडोर यांनी कांस्य पदक मिळवले होते. हे 2 बरोबर आहेत. ऍक्च्युअली ते बुद्धिबळपटू नव्हते मित्रांनो, ते ना रनिंग म्हणजे धावपट्टू होते, ज्याला आपण इंग्लिश मध्ये ऍथलेट्स म्हणतो. आणि ते 4x400 4x400 रिले या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता त्यांनी. तर याचं उत्तर आहे अ आणि ब बरोबर, कारण सी माझं हे चुकीचं उत्तर आहे, ते धावपट्टू होते. तर आपल्याला एखादी पर्सनॅलिटी निधन वाढतात, डबल पुन्हा एकदा निधन वाढतात. 2 मिनिटाखाली त्याने एका निधन वाढत्यावर प्रश्न विचारला होता, पुन्हा एक निधन वाढत्यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कशी थीम रिपीट होते करंट अफेअर्स मध्ये, तुमच्या लक्षात येते ना प्रश्न कसे रिपीट वगैरे होतात. तर करंट अफेअर्स म्हणजे पीवायक्यूचं अनालिसिस करण्याचा फायदा हा आहे, करंटचे प्रश्न जशाल तसे रिपीट होणार नाही. जीएसचा प्रश्न एखाद्या वेळेस जशाल तसा रिपीट होईल किंवा त्याच्या आधारित प्रश्न आहेत, पण करंटचा प्रश्न रिपीट होत नाही. पण आपल्याला थीम देऊन जातो की हा या टाईपचे प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यात अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, तर आपण त्यासाठी प्रिपेअर असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंतीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेले आहे? सुवर्ण जयंतीसाठी ब्रँड अँबॅसेडर, तर याचं उत्तर होतं अरुणाचल प्रदेश. आता सध्या सिक्कीम या राज्याला 50 वर्ष पूर्ण. 50 वर्ष पूर्ण झाली सिक्कीमला, हे करंटमध्ये आहे. याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. सिक्कीम या राज्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर तुम्ही आता सिक्कीम या राज्याविषयी बघून घ्या, कारण सिक्कीमला ऍड करताना ना आपण थोडंसं म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल तरतूद केली होती सिक्कीमसाठी. पहिला त्याला असोसिएट स्टेटचा दर्जा दिला होता, सहकारी राज्याचा, आणि मग त्याला आपण संपूर्ण राज्याचा दर्जा दिला. त्यासाठी आपण घटना दुरुस्ती केलेली आहे, एक नवीन कलम सुद्धा घटनेमध्ये ऍड केलेलं होतं. तर ते तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या परीक्षेसाठी पाहून जाणं फार महत्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत? आता याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, त्यांचे इस्टॅब्लिशमेंटचं वर्ष माहित पाहिजे, तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, अदरवाईज या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. तर याचं उत्तर आहे ILO. ILOची स्थापना ही बघा 1919 मध्ये झालेली होती. त्याच्यानंतर हे जे फूड ऑर्गनायझेशन आहे ते 1945 मध्ये स्थापना आहे त्याची. WHO ची स्थापना ही 1948 मध्ये आहे. आणि हे जे आहे युनियन आंतरराष्ट्रीय टपाल संघटना युनिव्हर्सल पोस्टल युनियन हिची स्थापना ही 1874 मध्ये झालेली आहे. तर ही 1919 चे 2019 ला हिने 100 वर्ष पूर्ण केले होते आणि 2022 ला त्यांनी प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे ILO. तर तुम्हाला अशा संघटना, त्यांची स्थापना वर्ष, त्यांचे हेडक्वार्टर्स, याला परिषद काय करतील, इकडे 4 संघटना दिसेल आणि त्यांची तिकडे पुढे हेडक्वार्टर देते. तर ते हेडक्वार्टर वगैरे कुठे आहेत ते तुम्हाला माहित असायला हवं. तर मी आता हेडक्वार्टर इथे देतो. याचं हेडक्वार्टर आहे जिनेवाला. जिनेवा हे स्वित्झर्लंड मध्ये आहे. जिनेवा. त्याच्यानंतर अन्न आणि शेती संघटना FAO याचं हेडक्वार्टर आहे रोमला, इटलीमध्ये. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचे हे जे जागतिक आरोग्य संघटना आहे याचे हेडक्वार्टर सुद्धा जिनेवालाच आहे. आणि जी आंतरराष्ट्रीय टपाल संघटना आहे त्याचं हेडक्वार्टर आहे ते बर्न हे स्वित्झर्लंड मध्येच आहे. हे फक्त इटलीमध्ये आहे, बाकी हे स्वित्झर्लंड. हे सुद्धा स्वित्झर्लंड आणि हे सुद्धा स्वित्झर्लंड मध्येच आहेत. तुम्हाला हे असं जोडायला लावलं जर प्रश्न आला ना, तर या प्रश्नाचं सुद्धा अनालिसिस करून जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे पद्म पुरस्कार. तर पद्म पुरस्कार ही खूप महत्वाची थीम आहे एक्झामसाठी. पद्म पुरस्कार, पद्मश्री म्हणत नाही, पद्म पुरस्कारचा आवड प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होत असतात. तर 2022 चा प्रश्न आहे, 2023 ला सुद्धा प्रश्न आहे आणि 2024 ला सुद्धा प्रश्न आहे.
तर म्हणजे कंटिन्युअस 3 वर्ष प्रश्न विचारलेला आहे. तर तुमच्यासाठी किती महत्वाची गोष्ट आहे बघा, की 2025 मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्ही 2025च्या पद्म पुरस्काराचं एकदम डिटेलमध्ये अभ्यास करून जायचं आहे. मी 2024च्या पेपरच्या अनालिसिस मध्ये आणि 2023च्या पेपरच्या अनालिसिस मध्ये सुद्धा त्यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओमधून सुद्धा 2025चे पद्म पुरस्कार कव्हर करू शकता. तर प्रश्न आहे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती इलिनोरा सिल्व्हनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता. त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांनी पॅरिसमध्ये सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा स्थापन केली आहे आणि भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री बहाल केले आहे. बघा, 2022 ची एक्झाम त्यांनी 2019चा अवॉर्ड विचारलेला, म्हणजे जवळपास 3 वर्ष मागचा गेला. पण ऍक्च्युली ही जी व्यक्ती आहे ना, ही व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे न्यूज मध्ये असेल, याच्यामुळे हा पुरस्कार विचारलेला, म्हणजे त्यांच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे अ, ब, क, तीनही बरोबर आहे. तर अशा प्रश्नाचं आपल्याला अनालिसिस करायचं की इंटरनॅशनल लेवलची जी महत्वाची व्यक्ती असते, जर भारत सरकारने तिला महत्वाचा अवॉर्ड दिला आहे तर तिला भारताविषयी, आता कथकली हा आपला क्लासिकल डान्स आहे, क्लासिकल डान्स फॉर्म, जिला आपण काय म्हणतो अभिजात नृत्य कला आहे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी संवर्धनासाठी काम वगैरे केलं, तर ते आपल्यासाठी पण महत्वाचे होते व्यक्ती, भारतासाठी, भारतीय संस्कृती व कलासाठी. तर अशा व्यक्तींवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न बघायला भेटतात. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यरत असणारी पहिली भारतीय बँक कुठली? तर त्यांनी व्हिक्टोरिया राज्य, म्हणजे ऑस्ट्रेलियाचे स्टेट आहे त्याचं नाव आहे व्हिक्टोरिया, या राज्यामध्ये SBI या बँकेने शाखा काढली होती. तर त्याचं उत्तर आहे SBI. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढीलपैकी कशाचा उल्लेख आहे? इंडियन पिनल कोड सेक्शन 377 मध्ये समलैंगिकता, होमोसेक्शुअलिटी यांचा समावेश करण्यात आलेला किंवा उल्लेख आहे. कारण ही न्यूज मध्ये होती, कारण समलैंगिकतेला सुप्रीम कोर्टनं डिक्रिमिनलाइज केलं होतं, ब्रिटिश कायद्याअंतर्गत समलैंगिकता हे एक गुन्हा होता. तर आपण म्हणजे भारतीय दंड कायदा, कारण ही IPC ब्रिटिशांनीच केलेली आहे 1960 मध्ये, 1860 मध्ये आणली होती. तर त्याच्यामध्ये होमोसेक्शुअलिटी किंवा समलैंगिकता हा गुन्हा होता. सुप्रीम कोर्टने एक निर्णय दिलेला आहे एका केसमध्ये, आणि त्याला डिक्रिमिनलाइज करून टाकलं. म्हणजे आता त्याच्यासाठी आता लिगली मान्यता नाहीये, पण तिला आता कुठली शिक्षा होणार नाही समलैंगिकतेला, बरोबर. तुम्हाला हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर मला तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा की अशा खंडातील पहिला देश कोणता की ज्याने समलैंगिकतेला काय म्हणतो आपण लिगली मान्यता दिलेली आहे, ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. समलैंगिकतेला मान्यता देणारा अशा खंडातील पहिला देश कोणता, ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची घराणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत करत होती? तर त्याचं उत्तर आहे लोकसभा. आता वाटू शकत नाही लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, आणि हेच थोडंसं वेगळं वाटते, तर उत्तर हे असेल. पण ऍक्च्युली इथे ट्रॅप होतं मित्रांनो, कारण मोस्ट ऑफ द वेळेस काय होतं, बहुतांश वेळेस जे ऑड असते ना तेच उत्तर असते. पण इथे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा दिलं आणि परोपकारी सभा, हे थोडं वेगळं वाटलं असतं, पण ते उत्तर असतं. पण इथे तसं नव्हतं, त्याचं उत्तर होतं लोकसभा. इथे खूप जणांची गफलत झाली असणार किंवा चुकण्याचा खूप मोठा चान्स होता. पुढचा प्रश्न आहे, विजोड जोडी ओळखायचे. असे प्रश्न सॉल्व्ह करायला ना थोडंसं मित्रांनो जास्त अभ्यास लागतो तुमचा. जास्त अभ्यास होत नाही, त्या अभ्यासाचं ऍप्लिकेशन थोडं जास्त करावं लागतं, की कुठल्या व्यक्ती एक साथ आहेत आणि कुठली व्यक्ती वेगळी आहे. तर याचं उत्तर आहे साने गुरुजी. आता हे वेगळे कशामुळे, बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत ना, डॉक्टर लॉरा डिसोजा, सुधाता जोशी आणि हिवरे गुरुजी, या तीनही व्यक्ती गोवा मुक्तिग्राम संग्राम यांच्याशी निगडीत आहेत. गोवा मुक्ती संग्रामशी निगडीत आहेत. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या गोवा मुक्ती संग्राम याच्याशी निगडीत आहेत या तिन्ही गुरुजी. साने गुरुजी मात्र याच्यासोबत नव्हते, त्याच्यामुळे हे विजोड जोडी आपण इथे फाइंड आउट केली आहे. पुढचा प्रश्न आहे, 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष कोण होत्या? त्याचं सरळ उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख. सेम अशाच प्रकारचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 58, जीके टाईप प्रश्न होऊ शकतो आपण याला, जनरल नॉलेज टाईप. हे जीएस मध्ये ओव्हरलॅप करतात, म्हणजे हा इतिहासाचा भाग म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये काय डेव्हलपमेंट झाली, वुमन एम्पॉवरमेंट विषयी किंवा महिला या क्षेत्रामध्ये तुम्ही हा प्रश्न बघू शकता. सोबतच तुम्ही आता जर 58 क्रमांकाचा प्रश्न बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या हे विचारलं होतं. त्याचं उत्तर जयंती पटनायक आहे. आपण बघितलेलं आहे पार्ट सेकंड मध्ये त्याचा अनालिसिस झालेला आहे. आता हा पार्ट तिसरा आहे, त्याच्यामध्ये सेम जीके टाईप क्वेश्चन विचारलेला आहे. तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न परीक्षेत येतात. पुढचा प्रश्न आहे,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ए, बी आणि सी. म्हणजे आर डी भंडारे आहेत, राजाभाऊ भोळे आहेत, दावसाहेबराव उरपावते आहेत. फक्त बापूसाहेब राजभोज या व्यक्तींनी मात्र काँग्रेसचे सभासद घेतलेलं नव्हतं. तर आपल्याला परीक्षेसाठी ही व्यक्ती फार महत्वाची होऊन जाते. यांच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत, जसं की बहिष्कृत भारत, मूकनायक, अजून जनता. तर अशा प्रकारचे त्यांचे न्यूजपेपर होते, नियतकालिके वगैरे होते. त्यांचा पक्ष पण होता मजदूर पक्ष, मजदूर पक्ष, हे नाही. तर आंबेडकरांची जे योगदान दिलेलं आहे, आपण एक्झाम मध्ये फुले, शाहू आणि आंबेडकर हे त्रिसूत्री परीक्षेसाठी किंवा हे 3 पर्सन्स परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रिलिम्स मध्ये त्यांच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतातच. पुढचा आहे, मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेट्या होत्या. आता या ऑप्शन मध्ये एक गोष्ट कॉमन आहे बघा, वडाळा. आता मग वडाळा चारीमध्ये आहे तर माझं वडाळा उत्तर असेलच. आता हे माहित नाही प्रश्न, कारण असे प्रश्न थोडे बाउन्सर असतात परीक्षेमध्ये, कुठून येतात यांचा सोर्स वगैरे माहित नसतो. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्नी रोड, भेंडी बाजार की पनवेल. आता पनवेल तर हे मुंबई म्हणजे आता डेव्हलप होते, तेव्हा तर कदाचित फार खेड्यासारखं असेल, तर याला मी बाहेर काढू शकतो 4 नंबर ऑप्शनला, थोडंफार इलिमिनेट करायचं असेल तर. आता चर्नी रोड हे पण म्हणजे मुंबईमध्ये महत्वाचं ठिकाण आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे तर आपण रेल्वे स्टेशन आहे, आणि तिथं तर म्हणजे मिठाची कारखाना होती. तर याची मिठाची जे पेट्या होत्या त्या भेंडी बाजार आणि वडाळा या ठिकाणी होत्या. तर असे प्रश्न बाउन्सर असतात मित्रांनो, हे परीक्षेमध्ये कुठून तरी बघायला भेटतात. तर अशा प्रश्नांना न सोडवलेलं बरं, कारण इथे मार्क चुकण्याची खूप जास्त, प्रश्न चुकण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. पुढचा प्रश्न आहे, सुरत येथे मानव धर्मसभा आणि मुंबई येथे परमहंस मंडळी कोणी स्थापन केली. अगदी सोपा प्रश्न म्हणजे याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहेच आहे. याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. बरोबर. जी मानव धर्मसभा आहे ती 1844 मध्ये स्थापन झालेली आहे, आणि परमहंस मंडळी जी आहे ती 1949 मध्ये स्थापन झालेली आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्यासोबत दुर्गाराम मंछाराम मेहता ही व्यक्ती त्यांच्यासोबत होती दोन्ही संघटनामध्ये. आणि हे जे आत्माराम पांडुरकर तर्खडकर ना, यांनी प्रार्थना समाजाचं स्थान केले. तर हे दोघा भावांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजासाठी कार्य केले, तर दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्मसभा आणि परमहंस मंडळी यांच्यासाठी काम केलेलं आहे. बरोबर. तर दादोबा पांडुरंगांनी एक पुस्तक लिहिलं होतं, धर्मविवेचन. हे त्यांचं बुक होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे परीक्षेसाठी. जर धर्मविवेचन हे पुस्तक कोणी लिहिलं म्हणलं असेल तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो. जे मराठीवरचा पहिला ग्रामरचा ग्रंथ, व्याकरणाचा ग्रंथ कोणी लिहिला असेल तो दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलेला आहे. म्हणजे व्यवस्थित, त्याच्या अगोदर लिखाण झालं होतं, पण त्याचं व्यवस्थित मांडणी वगैरे करण्याचं जर श्रेय कोणाला जाते तर ते दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना जाते. पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असते का? तहकीक हिंद हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर याचं उत्तर आहे अल्बरुनी. अल्बरुनी लिहिलेला आहे. अल्बरुनी हा पर्शियन होता. पर्शिया म्हणजे आजचा इराणचा भाग आहे, पर्शियामधून आलेला आहे. अब्दुल रजाक या व्यक्तीवर 2024 मध्ये क्वेश्चन आहे. आता मोहम्मद गझनी हा सुलतान होता. या सुलतानासोबत अल्बरुनी आला होता. त्याच्यासोबत सुलतान आला होता, सुलतानाने ऍक्टिव्ह केलं होतं मोहम्मद गझनी, तर याच्यासोबत अल्बरुनी हा भारतात आला होता. तहकीक हिंद यालाच किताब उल हिंद सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? किताब उल हिंद सुद्धा म्हणतात. तर याचं दुसरं नाव सुद्धा महत्व. पुढच्या जर सेम प्रश्न आला, किताब उल हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला, तुम्हाला माहिती राहतं तहकीक हिंद, पण तुम्हाला त्याचं दुसरं नावच माहित नसेल तर प्रश्न येऊ शकतो. इब्न बतूता आहे. इब्न बतूता हा मोरोक्कोचा होता. मोरोक्को या देशाचा होता, आणि त्यांनी रिहल्ला हा ग्रंथ लिहिलेला आहे. अब्दुल रजाक हा की नाही देवराया 2 जो विजयनगरचा राजा होता त्याच्या काळात आलेला आहे. देवराया 2 विजयनगर.
देवरायांच्या दरबारात येऊन गेलेला आहे अब्दुल रजा. त्यांनी हाच प्रश्न विचारला होता की अब्दुल रजा हा खालीलपैकी कोणाच्या दरबारात आला होता, हा त्यांचा प्रश्न होता 2024 ला. आणि हा जो इब्न बतूता आहे ना, त्यांनी लिहिलेला हा मोहम्मद बिन तुगलक हा जो दिल्ली सुलतान होता याच्या काळात भारतामध्ये आलेला होता. तर पुढचा प्रश्न आहे, राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? तर त्याने विचारलं. याच परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर 2 बघू शकता तुम्ही. सेम त्यांनी मिझोलिथिक आणि पॅलिओलिथिक साइट्स विचारलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे. आणि इथे 93 प्रश्नांमध्ये त्यांनी भारतात विचारले, तिथे त्यांनी महाराष्ट्रात विचारले. म्हणजे एकाच एक्झाम मध्ये 2 प्रश्न विचारले तुमच्या साइट्स वरून. तर तुम्हाला मॅपिंग किती महत्वाची आहे. पॅलिओलिथिकच्या साइट्स माहित असणं म्हणजे पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, सोबतच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ज्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो, आणि महाजनपदे यांचं लोकेशन, यांची मॅपिंग, यांच्या ठिकाणं माहीत असणं परीक्षेसाठी फार महत्वाचं आहे. कारण पुढचा जो प्रश्न आहे तो महाजनपदावरचा आलेला आहे. महाजनपद आणि त्यांचा राजा कोणता आहे हे ओळखायचं आहे. तर या प्रकारचा आपण अनालिसिस करूया. त्याच्या अगोदर आता हा प्रश्न बघूया. तर याचं उत्तर आहे बागोर. आता हे जो आदमगड आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे, एमपी मध्ये आहे. चोपनी मांडू उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि प्रतापगड हे सुद्धा यूपी मध्ये आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी माहित असेल. अजून एमपी मध्ये कोणती महत्वाची साईट आहे तर भीमबेटका. भीमबेटकेचे जी गुफेमधले जे चित्र आहेत ना ते खूप महत्वाची आहेत. ते परीक्षेसाठी करून चला. तर तुम्हाला हे माहिती आहे राजस्थानमधील बगोर येथे मध्यश्म संस्कृतीचे मोठे ठिकाण आहे. प्रतापगड हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. चोपनी मांडू हे सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे महाजनपदे आणि त्यांचा राजा. तुम्हाला जर कुठलंही जरी माहित नसलं असतं ना, मला एक माहित पाहिजे, मगध सगळ्यात मोठं साम्राज्य झालं होतं मगधचा राजा होता बिंबिसार. मला सीचं उत्तर एक हवंय. मला काशीचा राजा माहित नाही, मला कोसल माहित नाही, मला वत्स माहित नाही. मला सीचं उत्तर एकाच येते. इथे आपलं लक फॅक्टर काम करते मित्रांनो, अशा प्रकारे लक काम करते. तुम्हाला माझं उत्तर भेटलं. पण प्रत्येक वेळेस प्रश्न एवढे सोपे येतील किंवा एकाच्या उत्तर निघेल असं नाही. तर त्यासाठी आपल्याला सर्व 16 महाजनपदे आणि त्यांचे राजा किंवा त्यांची राजधानी, कारण सगळ्यांचा उल्लेख आपल्याला भेटत नाही, पण महाजनपद आणि त्यांची राजधानी याचा मात्र उल्लेख आपल्याला भेटतो. आणि हा उल्लेख कुठं भेटतो, कोणत्या ग्रंथात भेटतो तर खुद्दक निकाय हा बौद्ध ग्रंथ आहे. या बौद्ध ग्रंथातून आपल्याला या 16 महाजनपदाविषयी माहिती भेटते. तर आता आपण यांच्या राजधानी कोणत्या आहेत आणि महाजनपदांनी त्यांच्या राजधानी बघूया. तर काशीची राजधानी ही काशीच होती. कोसलची राजधानी श्रावस्ती आहे. मगधची राजधानी गिरिव्रज आहे. गिरिव्रज किंवा तिलाच आपण राजगृह सुद्धा म्हणतो. वत्सची आहे कौशंबी. मग दुसरं उरलेल्या महाजनपद आहे अंगची राजधानी आहे चंपा. अंगची राजधानी आहे चंपा. त्याच्यानंतर आहे सुरसेनची मथुरा. पांचाल्याला 2 राजधानी होत्या मित्रांनो, एक अहिछत्र आणि कांपिल्य. जो कुरुवंश होता इंद्रप्रस्थ दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर मत्स्यची राजधानी आहे विराटनगर आणि मत्स्यचा राजा होता विराट. चेदी हे महाजनपद आहे, त्याची राजधानी सोथी होती. त्याच्यानंतर अवंतीची राजधानी आहे उज्जैन. त्याच्यानंतर गांधारची राजधानी तक्षशिला. त्याच्यानंतर अशमकची राजधानी पैठण, आपल्या महाराष्ट्रात मधला आहे. त्याच्यानंतर कंबोज.
पुंछची राजधानी आहे पुंछ. त्याच्यानंतर आहे वज्जी. वज्जीची राजधानी आहे वैशाली. आणि मल्लची राजधानी आहे कुशीनगर. कुशीनगरचं महत्व आहे मित्रांनो. काय महत्व आहे ते तुम्ही प्राचीन इतिहासाचा बुद्धिझम आणि जैनिझम हा जेव्हा घटक असताना बौद्ध धर्म आणि जैन धर्म त्याच्यामध्ये हा मल्ल आणि कुशीनगरचा प्रामुख्याने उल्लेख येतो. तर याच्यापैकी हे ते 3 राज्य आहेत ना, कोसल, मगध आणि वत्स, 2017 मध्ये याच्या पहिलेच जशाला तसं प्रश्न विचारले. हे 3 राज्य दिले जशाला तसं त्यांनी एकाच पेपरमध्ये हे तिन्ही आलेले आहेत 2017 मध्ये. म्हणजे जशाला तसं आपण पेपर रिपीट झालाच म्हणतो. तर तुम्हाला 3 माहित असते तरी 100% तुमची जोडी लागूनच जाते जोड्या लावामध्ये. हा जोड्या लावा प्रश्नाचा एक फायदा आहे मित्रांनो. म्हणजे इलिमिनेशन मेथड सुद्धा काम करते ते आणि तुमचं लक फॅक्टर सुद्धा आपल्याला काम करते. आणि 2013 ला 3 विचारले होते. 2022 ला त्यांनी फक्त त्याच्यामध्ये एक ऍड केला, दुसरा दिला. तिथं दुसरा कुठला असेल इथे एनवेस काशी दिलेला आहे. तर अनालिसिस करण्यामुळे आपल्याला असे प्रश्न फॅमिलीवर होत चालतो आपण. पुढचा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न कॅन्सल केला आहे आणि पुढचा याच्यानंतरचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाळेतनं पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती रुपये दंड आकारण्याचा आदेश काढला होता? तर कोणी म्हणते 3 पैसे होतात, कोणी म्हणते 2 पैसे होतात. तर त्याच्यामुळे सुद्धा हा प्रश्न कॅन्सल केला आहे. तर काही प्रश्न तुम्हाला 3 पैसे हे प्रामुख्याने बघायला भेटेल, पण प्रश्न कॅन्सल केल्यामुळे आपण कुठले उत्तर गृहीत धरू नये. पुढचा प्रश्न आहे. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला माहिती दिली? आता हे बघा, 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. तर कुठल्या कायद्याला मान्यता दिली असेल? एक कॉमन सेन्स आहे की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, या कायद्यालाच मान्यता दिलेली असेल. तुम्हाला अभ्यास करताना कसा अभ्यास करायचा आहे? 1909 चा कायदा, त्याच्यानंतर 1919 चा कायदा, 1935 चा कायदा आणि 1947 चा कायदा. या कायद्याच्या वेगवेगळ्या तरतुदी तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत आणि परीक्षेला कम्पॅरेटिव्ह बेस्ड अभ्यास अप्रोच आपला असला पाहिजे. म्हणजे कंपॅरिझन या कायद्यामध्ये कुठली तरतूद आली आणि याच्यामध्ये जर तुम्ही असा अभ्यास करताना तुम्हाला एक डेव्हलपमेंटल प्रोसेस पाहायला भेटते. अशा प्रकारे भारतामध्ये घटनात्मक पद्धतीचा विकास होत गेलेला हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. त्याचं उत्तर सरळ आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. पुढचा प्रश्न आहे. भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगत सिंग यासारख्या क्रांतिकारणी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली? तर हे जे चंद्रशेखर भगत सिंग हे पंजाब प्रांतातून येत होते. चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेश, तेव्हाचा उत्तर प्रांत म्हणू शकतो आपण. आता आपण प्रदेशच लिहूया, उत्तर प्रदेश. त्यांनी दोघांनी दिल्ली म्हणजेच दिल्ली या ठिकाणी हिंदुस्थान सोसायटी रिपब्लिक असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. तर उत्तर आहे फक्त डी. इथे नाही, उत्तर इथे आहे. दिल्लीमध्ये फिरोजशाह कोटला नावाचं जे मैदान आहे ना, फिरोजशाह कोटला, आता जिथे स्टेडियम आहे मित्रांनो, फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नावातून अरुण जेटली स्टेडियम केलं आहे. पण जेव्हा ही संघटना स्थापन झाली होती त्यावेळेस तिथे जंगलाचाच भाग होता पूर्णतः, तर तिथे यांनी स्थापना केली. तर हे बाकीचा कलकत्ता हा बंगालमध्ये जाईल. तेव्हाचा बंगाल प्रांत, मुंबई आणि मुंबई आणि नागपूर हे सॉरी, आता मुंबई तर मुंबई प्रांतच आहे. नागपूर हे मध्य प्रांतमध्ये होती त्यावेळेस, मध्य प्रांताची राजधानी होती आणि मुंबई बॉम्बे प्रांताचा भाग होता. त्यावेळेस बॉम्बेच नाव होतं मित्रांनो. आता नाव मुंबई झालेलं आहे आणि त्यावेळेस बॉम्बे प्रोव्हिन्सच होतं. तर असं उत्तर आहे फक्त 4. दिल्ली येथे स्थापना झालेली आहे. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? तर याचा एकदम सोपा प्रश्न आहे. बंगालचा नाव केलेला आहे. इथल्या सिक्वेन्स लक्षात ठेवायचं तुम्हाला. 1757 प्लासी युद्ध, नंतर 1764 बक्सरचे युद्ध. बक्सर युद्ध झालेलं आहे. तर मीर जाफरला त्यांनी नाव केलं. तर मीर जाफरला पदावरून हटवलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा आलं तर जाफर, त्याच्यानंतर परत मीर कासिमला बसवलं, त्याच्यानंतर परत मीर जाफरला. तर हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये ते मीर कासिम, मीर जाफर, मीर कासिम असं करतील. तर ही नावं कन्फ्युज करतात. तर ऍक्च्युअल सिक्वेन्स काय? सगळ्यात पहिले मीर जाफर आला, त्याच्यानंतर मीर कासिम आला, परत मीर जाफरलाच त्यांनी बसवलेला आहे आणि तो बंगालचा नाव होता. शेवटचा प्रश्न आहे. 1206 ते 1920 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली आहे?
त्यांनी ऍन्सिडेंट मध्ये पण ते पण अशा प्रकारचे प्रश्न विचारले. 2000 ला त्यांनी सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता असं विचारलेलं आहे, किंवा डॅडॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता असा प्रश्न होता 2024 ला. तर त्याचं उत्तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे. त्याच्यानंतर त्यांनी एकदा जोडायला प्रश्न विचारलेला होता, इकडे घराणे दिले होते आणि पुढे संस्थापक दिलेले होते. तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. आता यावेळेस त्यांनी गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला. तर दिल्लीचा पहिला सुलतान होता कुतुबुद्दीन ऐबक. या व्यक्तीनेच गुलाम घराण्याची स्थापना केलेली आहे. हा मोहम्मद बिन कासिम या सुलतानाचा गुलाम म्हणून आला होता म्हणून, आणि तो जसा उत्तर पश्चिम भाग म्हणजे नॉर्थ वेस्ट जो पाकिस्तान सिंधचा प्रदेश आहे तो मोहम्मद बिन कासिमने जिंकून घेतला, आणि त्याच्यानंतर त्याचा गुलाम जो होता कुतुबुद्दीन ऐबक त्याला इथलं राज्य सांभाळायला दिला आणि तो वापस निघून गेला. तर मग दिल्लीवर याने गुलाम घराण्याची स्थापना केली आहे. तर दिल्लीवर 5 सुलतान घराण्यांची स्थापना आहे. कुठे 5 सुलतान घराणे. तर त्यांचा क्रम काय आहे, तर त्यांचा योग्य क्रम आहे. सगळ्यात पहिले आहे गुलाम घराणे. याच घराण्याला आपण इल्बरी म्हणतो, इल्बरी किंवा यालाच आपण मामेलुक. परीक्षेत जर ही इल्बरी आणि मामेलुक ही नावं दिसली ना तर घाबरून जाऊ नका, ही गुलाम घरांचीच वेगवेगळी नाव आहेत. कारण ही इल्बरी ही एक प्रजात होती. इल्तुतमिश, त्याच्यानंतर गियासुद्दीन बलबन वगैरे ह्याच वेगवेगळ्या ट्राईब मधून बिलॉंग करत होते, तर त्यांच्या ट्राईबचं नाव आहे गुलाम घराणे. त्याच्यानंतर आलं खिलजी घराणे, त्याच्यानंतर आले तुगलक, त्याच्यानंतर सय्यद, आणि सगळ्यात शेवटी होते लोधी. नंतर शेवटचा सुलतान कोण, इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये युद्ध झालं, पानिपतचं पहिलं युद्ध. ला पानिपतचं पहिलं युद्ध झालेलं आहे. बरोबर. सल्तनतीचा पूर्ण कार्यकाळ किती आहे, आता फक्त गुलाम घराण्याचा कार्य सांगतोय. सल्तनत या 5 सुलतान घराणे 1206 ते 1526 या एवढा वेळ दिल्लीवर सल्तनत होती. त्याच्यानंतर 1526 ला बाबर जिंकला आणि इथून मुघल सत्तेला सुरुवात झालेली आहे. पानिपतचे पहिले युद्ध. पानिपतचे पहिले युद्ध 1526 झालं. इब्राहिम लोधी आणि बाबर. इब्राहिम लोधी दिल्लीचा शेवट सुलतान आणि दिल्लीचा एकमेव असा सुलतान आहे हा इब्राहिम लोधी जो युद्धामध्ये मरण पावला. युद्धामध्ये मरण पावणारा एकमेव सुलतान आहे इब्राहिम लोधी. तर आता पण आपण 100 प्रश्नांचं अनालिसिस झालेलं आहे. तुम्हाला जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, सोबत मला काही सजेशन असतील, डाऊट्स, सजेशन्स, तुमच्या प्रिपरेशनच्या बद्दल काही तुमच्या क्वेरीज वगैरे असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करा. तसंच तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जसे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल ते तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवर पाहता येतील. तर आता हा 2022च्या प्रश्नपत्रिकेचा आपण अनालिसिस झालेला आहे. पुढच्या सिरीजमध्ये मी 2021च्या पेपरचा अनालिसिस घेऊन येईल. तर आता 28 सप्टेंबरला राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे. त्याच्या अगोदर आपण मिनिमम 6 पेपर, मागचे 6 पेपरचा जर अनालिसिस योग्य रीतीने करून गेलो तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही ही सिरीज कंटिन्युअली युट्यूब चॅनलवर बघत राहा. आणि तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आपल्या चॅनलचा लोगो आहे. हा लोगो आहे मित्रांनो. तुम्ही युट्यूबवर फ्युचर ब्युरोक्रेट्स म्हणून सर्च करू शकता. तुम्हाला हा लोगो दिसलेला चॅनल आहे, त्याला तुम्हाला जाऊन व्हिजिट करायचं आहे आणि तिथले जे याच्या अगोदर जे पेपर्स अनालिसिस अपलोड केले आहे ते व्हिडिओ सुद्धा पाहायचे. तुमच्या काही क्वेरीज, डाऊट वगैरे असतील, प्रिपरेशन संदर्भात काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.